नमस्कार, मी डॉक्टर सोनल शेठ. आज आपण एक ॲक्यूट गॅस्ट्रायटिसची केस बघूया. माझ्याकडे एक साधारण 8-9 वर्षाची मुलगी आली. मी तिला तिची आई घेऊन आली. तिला रात्रभर वॉमिटिंग होत होतं. साधारणतः तिला 15 वॉमिटिंग रात्रभरात झाले. सोबत तिला माइल्ड हेडेक होतं, पोटात दुखत होतं. आई तिला उचलून घेऊन आली. आईने बसवलं तिला खुर्चीमध्ये. प्रचंड वेग, कारण एवढा वॉमिटिंग झाल्यामुळे तिला खूप डिहायड्रेशन झालं होतं. आणि ती पेशंट कंटिन्युअस कंटिन्युअस असा आवाज चालू होता. तिचा रेस्पिरेटरी रेट वाढला होता. पल्स ऑक्सिमीटर लावलं, तिची पल्स खूप कमी झाली होती. कारण एवढ्या वॉमिटिंगने डिहायड्रेशन झालं, तिची पल्स आली 52 वरती. आई म्हटली ही बिलकुल उठत नाही, हिला चालायचं नाही, हिला दवाखान्यात नाही म्हटलं तर ती मला म्हणते मला जिथे कुठे घेऊन जाशील उचलूनच घेऊन जायचं, मी गाडीच्या मागेही बसणार नाही, तू मला उचलून घेऊन जायचं. तर हे सगळं बघत, पेशंटला ऑब्झर्व करत मी 2च रुब्रिक घेतले, कॅरेट डिझायर टू बी कॅरेट आणि मोर्निंग विथ एव्हरी ब्रेथ. मी तिला बेलाडोल 200चे 3 स्टार्ट डोस दिले. पहिला डोस नंतर विदिन 5 मिनिट्स तिचं मोर्निंग कमी झालं. म्हणजे ती कंटिन्युअस हे करत होती, हे कमी झालं. हळूहळू तिचं ॲबडॉमिनल पेन कमी झालं, हेडेक कमी झालं, रेस्पिरेटरी रेट सेटल झाला. आणि नंतर पुन्हा मी पल्स चेक केली तर पल्स पण त्याची जी 54 होती ती 68वर येऊन पोचली. आणि ती स्वतःच म्हटली मला मगाचपेक्षा 10-15 मिनिटामध्ये तिला हा सगळा फरक, मगाचपेक्षा मला छान वाटतं. मग ते पल्स बेलाडोना 200 मी कंटिन्यू ठेवलं. दुसऱ्या दिवशी आईचा फॉलोअपचा फोन आला की काल दिवसभरामध्ये तिला एकही वॉमिटिंग झाली नाही, आजही खूप छान आहे, कालच्यापेक्षा ती मच बेटर आहे. थँक्यू.